महानगरपालिकेचे माजी आयुक्त हे स्मार्ट सिटीचे CEO नसताना त्यांनी जो काही आर्थिक गैरव्यवहार त्या ठिकाणी केला त्या संदर्भात आज विधानसभेमध्ये लक्षवेधी लागली होती आणि त्यावर आम्ही मागणी केली का तुकाराम मुंडेंनी महानगरपालिकेमध्ये 7 महिने ते राहिले आणि 7 महिन्यामध्ये जे काही त्यांनी गुल महानगरपालिकेमध्ये खिलवलं त्याच्यामध्ये काटोल रोडवर असणारं 5000 बेडचं हॉस्पिटलचं दुसऱ्या दिवशी सत्यानाश झाला। 17 कर्मचाऱ्याला कायद्याच्या अंतर्गत शासनाने आदेश दिले होते त्याला ओव्हररूल करून त्या 17 कर्मचाऱ्याला सस्पेंड केलं। स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्यांनी अधिकार नसताना त्याने गैर कारोबार त्या ठिकाणी केला। कंत्राटदाराला अधिकार नसताना चेकवर सही करून त्यांनी पैसे दिले। असे अनेक मुद्दे आज विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मी आणि प्रवीण दटके यांनी मांडले। त्यावर मंत्री महोदयाला आम्ही विनंती केली होती का या संपूर्ण प्रकरणाची चौकशी महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांच्या विरुद्ध ही ज्यांच्या तुकाराम मुंडेच्या विरुद्ध चौकशी करावी। परंतु मंत्री महोदयांनी सांगितलं का अप्पर मुख्य सचिव गृह विभाग हे याची सध्या चौकशी करत आहे आणि 1 महिन्यामध्ये त्याचा रिपोर्ट त्या ठिकाणी येईल आणि परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे पुन्हा विधानसभेमध्ये सूचना केल्या होत्या, निर्देश त्यांनी दिले होते। हा दोन्ही रिपोर्ट लवकरात लवकर आल्यानंतर पुढची आपण त्या संदर्भात कारवाई त्या ठिकाणी करणार आहोत अशा प्रकारचे मंत्री महोदयांनी आश्वासन त्या ठिकाणी दिलं आहे। नाही, महाराष्ट्राची ही पहिली घटना आहे का तुकाराम मुंडेसारखा एक IAS अधिकारी ज्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी त्या फाईलवर सही करण्यास इन्कार केला, ते बेकायदेशीर विषय होता, बेकायदेशीर ती फाईल मूव्ह करायला सांगितलं आणि त्या तुकाराम मुंडेंनी त्या बाईले एका मुलीला एका अधिकाऱ्याला रवी भवनच्या आपल्या कॉटेजमध्ये बोलून तिला टॉर्चर त्या ठिकाणी केलं आणि एका अधिकाऱ्याला महानगरपालिकेच्या आपल्या चेंबरमध्ये बोलून त्यांनी टॉर्चर केलं। हे दोन्ही महिला त्या ठिकाणी रडत निघाल्या आणि सदर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार त्या ठिकाणी दाखल केली। त्यावेळेचे महापौर संदीप जोशी यांनी पुरावेसहित बँकेचे डॉक्युमेंटसहित सगळे पूर्ण स्मार्ट सिटीचे डॉक्युमेंटसहित तेही तक्रार त्यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली। कारण COचे अधिकार तुकाराम मुंडेले नव्हते, त्या ठिकाणी कोणताही हस्तक्षेप करण्याचा अधिकार त्यांना नव्हता, परंतु थातरमुतर काहीतरी अधिकाऱ्यांनी गोलमाल करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे। लवकरात लवकर अप्पर मुख्य सचिवाचा रिपोर्ट त्या ठिकाणी येईल आणि परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सभागृहामध्ये सांगितलं तेही रिपोर्ट लवकरात लवकर येईल आणि त्यानंतर आम्ही पुन्हा मुख्यमंत्री महोदयाला भेटणार आहोत का हे प्रकरण फार मोठं आहे, हे काही लहानसं प्रकरण नाही आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महिला त्यांच्या खालच्या महिला अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करणं ही फार मोठी दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस संचालकाच्या माध्यमातून व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे करणार आहोत। विजय वडेट्टीवार या सदनाचे वरिष्ठ सदस्य आहे, मंत्री भी होते, विरोधी पक्षनेते भी होते। त्यांना तुकाराम मुंडेंनी काहीतरी चुकीची माहिती दिली का महिला आयोगाने त्यांना क्लीन चिट दिली आहे, परंतु तोही कागद आज आम्ही विधानसभेमध्ये दाखवला। महिला आयोगाने क्लीन चिट दिली नाही आणि महिला आयोगाने त्या आदेशात नमूद केलेलं आहे का या तुकाराम मुंडे यांनी जे महिलेला टॉर्चर केलं आणि त्यामुळे त्यांच्या मानसिक संतुलनमध्ये हे आलं, अशा प्रकारचे वर्षण महिला आयोगाने केलं आहे आणि महिला आयोगाने तुकाराम मुंडेला क्लीन चिट दिलेली नाही। आम्ही त्यांना स्पष्ट रूपाने विचारलं का यांना COचे अधिकार हे कोणी दिले, COचे अधिकार कोणी दिले, कारण त्यावेळेस स्मार्ट सिटीचे जे चेअरमॅन होते त्यांनी स्पष्ट रूपाने म्हटलं आहे का आम्ही अधिकार दिले नाही, बोर्डावर आम्ही सोडलं होतं, बोर्डाने सुद्धा निर्णय घेतला नाही,
परंतु बाहेरच्या बाहेर कुठंतरी फाईल ते मूव झाली आणि डायरेक्ट त्यावेळे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांची त्या फाईलवर सही घेतली, परंतु त्या फाईलवर सही घेतल्यानंतर त्याचे नगरविकास विभागाने आजपर्यंत आदेश काढले नाही. तर मग ते CEO आहे हे आपण कोठून हे समजायचं. आणि म्हणूनच आता हा 20 ऑक्टोंबरले ते 2 लाईनचं जे पत्र जे नगरविकासाने काढलं, जे 5 वर्ष त्या पदावर नसताना आता त्यांना त्या पदाचे आदेश त्यांनी काढले, हे टोटली गैरकायदेशीर आहे, बेकार आहे. आणि त्यामुळे हे नियमाले धरून ते आदेश निघालेले नाही, अशा प्रकारची आम्ही मागणी केली. तुकाराम मुंढेंनी यांनी सांगितल्याप्रमाणे तुकाराम मुंढेंनी त्यावेळेस जे काही कोणाचा तरी फोन आला होता अधिकाऱ्याच्या म्हणून आम्ही चार्ज घेतला, असं कधीच होत नाही. ऑफ द रेकॉर्डवर नगरविकास विभाग ऑर्डर काढते, त्याच्यावर मुख्यमंत्र्याचे अप्रूव्हल राहते. अशा प्रकारचे या 5 वर्षामध्ये कसल्याही प्रकारचे आदेश निघाले नाही. 20 ऑक्टोंबरले जे आदेश निघाले ते 5 वर्षा अगोदर ज्या पदावर त्यांनी भ्रष्टाचार केला त्या पदाची ऑर्डर आता 5 वर्षानंतर 20 ऑक्टोंबरला निघाले, ते सुद्धा त्याला ग्राह्य धरता येत नाही. ते नियमाप्रमाणे ते आदेश नाही आहे. आणि यांनी ज्या मागणी केली आहे का ज्या पद्धतीने आज जी चर्चा या ठिकाणी झाली आणि आम्ही सांगितलं का हे जे प्रकरण एवढ्या वर्षापासून तो डिपार्टमेंट चौकशी करते, हा डिपार्टमेंट चौकशी करते, ते डिपार्टमेंट चौकशी करते, 3-3, 4-4 वर्ष त्याच्यावर चौकशी होत नाही. आणि म्हणून या संपूर्ण याची मुख्य सचिवाच्या आणि पोलीस महासंचालकांमार्फत ही चौकशी करावी. आणि म्हणून मंत्री महोदयांनी सांगितलं का अप्पर मुख्य सचिव गृह याची चौकशी करणार आहे. चौकशी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, बहुतेक 15-20 दिवसामध्ये त्याचा रिपोर्ट त्या ठिकाणी येणार आहे. तरीसुद्धा आमचे याच्यावर समाधान नाही. आम्ही मुख्यमंत्री महोदयाला सांगणार आहोत का हे संपूर्ण प्रकरण एक गंभीर स्वरूपाचे प्रकरण आहे. हे अधिकार नसताना हे भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2 महिलांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आणि म्हणून याची चौकशी मुख्य सचिवाच्या मार्फत व्हावी ही आम्ही मागणी करणार.